जय आदिवासी जय जोहार. आपण बघतोय 2 दिवसापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह विश्रांतवाडी पुणे येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी ज्यांनी जल जंगल जमीन वाचवण्यासाठी छत्तीसगडमध्ये लढा उभा केला ते हिडबा माडवी यांच्या गाण्यावरती डान्स केला म्हणून भाजप प्रणित असलेली जी पिलावळे एबीव्हीपी आरएसएस प्रणित असलेली जी पिलावळे एबीव्हीपी त्यांनी दबाव टाकून आंदोलन करून आदिवासी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र रचलं. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झालं आणि येणाऱ्या काळात त्यांना शासकीय नोकऱ्यांवरती गादा येणार आहे. त्यामुळं ह्या आदिवासी समाजाने समजलं पाहिजे आदिवासी विरोधात हे भाजप सरकार आणि त्यांची असलेली पिलावळ एबीव्हीपी आणि आरएसएस हे आदिवासींच्या विरोधात काम करते. आदिवासी विद्यार्थ्यांवरती खोटेनाटे गुन्हे दाखल करतात. अरे खरी परिस्थिती काय आहे ती समजून घेतली पाहिजे आणि जर त्या विद्यार्थ्याकडून चूक झाली असेल जर चूक झाली असती त्यांना समज देण्याचं काम तुमचं होतं. आणि तुम्ही कोण समज देणार आहे? कारण आदिवासी या देशाचे मूळ मालक आहे. तुम्ही आम्हाला वनवासी म्हणतात, आम्ही वनवासी नसून भाजप एबीव्हीपी आणि आरएसएस तुम्ही हे वनवासी आहेत. आम्हाला वनवासी म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. आम्ही या देशाचे मूळ निवासी मूळ बालक आहेत आणि तुम्ही बाहेरून आलेले हे वनवासी लोक आहेत तुम्ही. त्याच्यामुळं आमच्या नादाला कोणी लागू नये आणि त्या विद्यार्थ्यांवरती खोटे जे गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावे. यासाठी मी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहे. पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. खरी परिस्थिती काय आहे ती समजून घेऊन त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करणार आहे. परंतु या भाजप प्रणित असलेली जी पिलावळ एबीव्हीपी तिचा मी जाहीर निषेध करतो. कारण तुम्ही आमच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून. त्यामुळे आदिवासी समाजाने आता जागे व्हा आणि तुमच्या विरोधात कोण काम करतं हे बघा. जय आदिवासी जय जोहार.